नमस्कार मैत्रिणींनो, आज मी पुन्हा तुमच्यासाठी संडे स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. संडेला सुट्टी असल्यामुळे कुटुंबातील सगळ्याच व्यक्ती एकत्र येतात. यासाठी सगळ्यांनी मिळून एकच रेसिपी एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला अशा रेसिपींची कल्पना मी सुचवते. तर आज अशीच दहीवड्यांची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. रेसिपी करण्यासाठी इथे आपल्याला अर्धा कप मुगाची डाळ आणि 1 कप उडदाची डाळ घ्यायची आहे. तुम्ही येथे मेजरमेंट सेट करण्यासाठी कप किंवा वाटी सेट करू शकता. मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही पूर्णपणे उडदाची डाळ घेतली तरी देखील चालेल, पण अशा 2 डाळी घेतल्याने वड्याला जरा छान टेस्ट येते. वडे हे कुरकुरीत होण्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून तांदूळ देखील भिजत टाकत आहे. याचप्रमाणे अर्धा टीस्पून मेथीदाणा देखील यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता या दोन्ही डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि 3 तास तरी ह्या भिजवून घ्यायच्या आहेत. 3 ते 3.5 तासच आपल्याला ह्या डाळी छान भिजवून घ्यायच्या आहेत, म्हणजे यांचे वडे हे फार छान कुरकुरीत होतात आणि वडे तळताना तेल देखील जास्त पीत नाही. मेथी दाण्यामुळे हे वडे छान फुलतात आणि आतून मस्त जाळीदार होतात. त्यामुळे या पिठामध्ये आपल्याला सोडा टाकण्याची अजिबातच गरज पडत नाही आणि सोडा नसल्यामुळे हे वडे अजिबातच तेलकट होत नाही. 3 तासानंतर डाळी ह्या छानपैकी भिजलेल्या आहेत. आता यातले सगळे पाणी मी काढून घेते. दोन्ही पण डाळी अशा चाळणीमध्ये काढून घ्यायच्या, म्हणजे दोघांचे पण पाणी निघून जाईल. डाळीतून पाणी निघून जात आहे तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करून घेऊयात. इथे मी 1 वाटी घट्ट दही घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चम्मच भरून बेसन टाकून घेते आणि अगदी थोडीशीच हळद देखील टाकून घेते. हे सगळे मिश्रण आपण विस्करच्या साहाय्याने हलवून घेऊयात. असे केल्याने दही छान सॉफ्ट होते आणि त्यातली सगळ्या गुठळ्या ह्या मोडल्या जातात. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतले. आता जरी आपण घरातील व्यक्तींसाठी अशा रेसिपी करत असतो तरीसुद्धा सगळ्यांची आवड-निवड ही जपावी लागते. त्यासाठीच कोणाला हे दहीही आवडत नाही, पण या वड्यांबरोबर घट्ट कढीही आवडते. म्हणून दह्याची घट्ट कढी यासाठी तेलामध्ये मी राई, जिरे आणि अद्रक फोडणीला दिलेले आहे. एका बाजूला स्लो गॅसवर फोडणी होत आहे तोपर्यंत आपण इथे सगळ्या डाळी ह्या एकदम मऊसूद अशा बिना पाण्याने वाटून घेऊयात. गरज लागल्यास अगदी थोडेसे, म्हणजे एखादा टेबलस्पून पाणी टाकून आपल्याला ह्या डाळी वाटून घ्यायच्या आहेत. डाळ वाटताना मी यामध्ये 2-3 मिरच्यांचे बारीक तुकडे, 1 ते 1.5 इंच अद्रक आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे. त्याचबरोबर डाळी वाटतानाच आपल्याला यामध्ये थोडेसे हिंग देखील टाकून घ्यायचे आहे. यामुळे वडे तळताना सुगंध फार छान येतो. असे हे बेसिक मसाले टाकून वडे तळले तरी ते नुसते खाण्यासाठी सुद्धा फारच टेस्टी लागतात. तेलामध्ये राई, जिरे, कढीपत्ता आणि अद्रक टाकून फोडणी तयार झालेली आहे. यामध्ये आपल्या आवडीनुसार कढी आपल्याला कितपत तिखट हवी आहे त्यानुसार यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या. फोडणी ही चांगली शिजलेली आहे. आता यामध्ये थोडेसे थंड पाणी टाकून घेते. लगेचच आपण गरम गरम फोडणीमध्ये जर दह्याचे मिश्रण जर टाकले तर ती कढी लगेचच फाटू शकते, म्हणून आधी थोडेसे थंड पाणी टाकून घेतले. यानंतर दही आणि बेसन याचे जे मिश्रण केले होते ते टाकून घेतले. कढी आपल्याला स्लो गॅसवरच करून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस कढीला ही उकळी फुटेल त्यानंतरच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, म्हणजे ही कढी अजिबातच फाटत नाही आणि होते देखील छान. यानंतर आपल्याला थोडेसे पाणी हे गरम करून घ्यायचे आहे. या पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि हिंग टाकून घ्यायचे. ह्या गरम पाण्यामध्ये आपल्याला तळलेले वडे हे टाकून घ्यायचे आहे. पाण्यात हिंग टाकल्यामुळे वड्यांमध्ये ते हिंग घुसते आणि वड्यांना छान चव येते. पहा, इथे कढी ही तयार झालेली आहे. फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही, अशी मीडियम अशी ही कढी तयार झालेली आहे. कढीला जशी उकळी फुटते तसतशी आपल्याला कढी ही हलवत राहायचे आहे.
कढी ही छानपैकी शिजलेली आहे. यामध्ये 1 चम्मच धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले. अगदी मिनिटभर ही कढी आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि कढी ही तयार झाली. वड्यांचे पीठ देखील मिक्सरमध्ये बारीक करून झालेले आहे. ते असे छानपैकी एका मोठ्या ताटलीत किंवा परातीमध्ये काढून घ्यायचे. यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाला छानपैकी थोपटून घ्यायचे, म्हणजे पीठ हे खूप हलके हलके होते. 1 मिनिटभर तरी पीठ आपल्याला असे हे थोपटून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले. सगळे मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पीठ पुन्हा थोडेसे असे थोपटून घ्यायचे. पीठ हे वड्यांसाठी तयार झालेले आहे की नाही यासाठी एखाद्या बाउलमध्ये थोडे पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा. तो जर अशा प्रकारे तरंगत असेल तर समजायचे की वडे तयार करण्यासाठी पीठ हे तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता पाण्यात टाकलेला वडा हा छानपैकी तरंगत आहे आणि तो आल्हादच आपल्याला चमच्यामध्ये सहजच घेता येत आहे. तळलेले वडे टाकण्यासाठी जे पाणी गरम करायला ठेवले होते ते देखील तयार आहे. दही वडे करण्यासाठी आपल्याला दही लागणार आहे, ते देखील आता आपण तयार करून घेऊयात. दही वड्यांवर दह्याची क्वांटिटी ही कितपत हवी आहे त्या प्रमाणात आपल्याला दही घ्यायचे आहे. दही वड्यांसाठी लागणारे मस्त मलाईदार दही हे मी घरीच तयार केलेले होते. एका बाउलमध्ये काढलेले दही आपल्याला विस्करच्या साहाय्याने पुन्हा छानपैकी घोटून घ्यायचे आहे, म्हणजे ते मस्तपैकी स्मूथ तयार होते. यातले निम्मे दही आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. एका बाउलमध्ये थोडेसे मीठ तर एका बाउलमध्ये थोडीशी साखर असे दह्याचे 2 प्रकार करून घेते. कोणाला गोड दही आवडते तर कोणाला आंबट दही आवडते, म्हणून दह्यांचे असे 2 प्रकार करून घेतले. जर तुम्हाला दही वड्यावर मसालेदार दही आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अद्रक आणि मिरचीची पेस्ट टाकून देखील ते तयार करू शकतात. दही वड्यांसाठी दोन्ही प्रकारचे दही हे तयार झालेले आहे. आता आपण वडे तयार करायला घेऊयात. वडे तयार करण्यापूर्वी यामध्ये मी 1 चम्मच कोमट तेल टाकून घेतले. तेल टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हे पीठ आता आपण हलवून घेऊयात. तेल आपल्याला मीडियम गॅसवरच गरम करून घ्यायचे आहे. वडे तळताना तेल खूप गरमही नको आणि खूप थंडही नको, असे तेलात वडे टाकल्यानंतर असे बबल्स आले असेच एवढेच गरम तेल आपल्याला हवे आहे. वडे तळताना गॅस आपल्याला हा मीडियमच ठेवायचा आहे. वड्यांचा आकार आपल्याला कितपत मोठा हवा आहे त्या प्रमाणामध्ये वडे हे तळून घ्यायचे आहेत. वडे तेलात टाकल्यानंतर त्यांना लगेचच चमचा किंवा झारा हा लावू नये. वरचे बबल्स थोडेसे कमी झाल्यानंतरच आपल्याला वडे हे हलवून घ्यायचे आहेत. वडे हे छानपैकी गुलाबी लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत छान शिजले जातात. पहा, अशा प्रकारे वडे हे तयार होतात. अगदी आतून पोकळ असे हे वडे तयार झालेले आहेत. तळलेले वडे आपल्याला लगेचच असे गरम पाण्यामध्ये टाकून द्यायचे, म्हणजे ते थोडेसे सॉफ्ट होतात. इथे मी आता वड्यांची लगेचच दुसरी बॅच देखील तळून घेते. अशाच प्रकारे आपल्याला सगळेच वडे हे तळून घ्यायचे आहेत. तळल्यानंतर लगेचच ते आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. तळलेला एक वडा तुम्हाला मी तोडून दाखवते. पहा, आतून कसा अगदी पोकळ झालेला आहे. असेच वडे आपल्याला दही वड्यासाठी लागणार आहेत. अशाच प्रकारे असा रंग येईपर्यंत सगळेच वडे हे तेलामध्ये तळून घेतले. तळल्यानंतर सगळेच वडे अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. दही वड्याचे प्लेटिंग करताना असे मसाले आपल्याला ताटलीमध्ये आधीच काढून ठेवायचे, म्हणजे प्लेटिंग ही पटकन होते. पहा, दही वड्यासाठी प्लेटिंग करताना वडे असे छानपैकी पिळून घ्यायचे आणि हाताने थोडेसे ते तोडून घ्यायचे. आपल्याला आवडतील त्या प्रमाणामध्ये वडे असे तोडून प्लेटमध्ये ठेवायचे. नंतर त्यावरती घट्ट असे दही हे टाकून घ्यायचे. आपल्या आवडीचे आंबट किंवा गोड दही त्यावर असे टाकून घेतले. यानंतर आता यावर धना जिरा पावडर, लाल काश्मीरी मिर्च, काळं मीठ, यानंतर
चाट मसाला अशा सगळ्याच गोष्टी टाकून घेतल्या. नंतर यावर सजावटीसाठी पुदिना टाकून घेतला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर पुदिन्याची चटणी आणि खजूर आणि चिंचेची चटणी देखील टाकू शकता. त्यामुळे देखील हे दहीवडे छान लागतात. पण दही हे आंबट गोड असते, त्यामुळे मी ह्या दोन्ही प्रकार केलेले नाहीत. आता दुसऱ्या प्लेटमध्ये वडे हे असे तोडून घेतले आणि यावर तयार केलेली कढीही टाकून घेते. अशी ही वड्यांवरती मस्तपैकी गरम गरम कढी टाकायची आणि त्यावर पुन्हा धना जिरा पावडर, चाट मसाला, काश्मीरी लाल मिर्च आणि पुदिन्याची पाने टाकून ते सर्व केले तरीसुद्धा हे वडे देखील फारच टेस्टी लागतात. हे कढी वडे दिसतात तर फारच छान, पण लागतात पण फारच टेस्टी. याला तुम्ही फोडणीचे दही वडेसुद्धा म्हणू शकतात. गरमागरम अशी डिश तुम्ही जर सर्व केली तर ती संपायला अगदी मिनिटभरच लागेल, इतके छान हे वडे लागतात. अशाच प्रकारे तिसरी प्लेट देखील ही तयार करते. आता यावरती गोड थंड दही न टाकता यावरती आंबट थंड दही टाकून त्याच प्रकारे चाट मसाला, काश्मीरी लाल मिर्च आणि सगळेच मसाले टाकून ही डिश सर्व करायची. ही डिश देखील तेवढीच छान लागते. अशा प्रकारे जास्त चटण्या वगैरे न करता 3 प्रकारे तयार केलेली दही वड्याची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. फक्त वडे तळताना अद्रकचा जास्त वापर जरी केला तरी देखील हे वडे अतिशय टेस्टी लागतात. अशा पद्धतीने तुम्ही चवीचे 3 प्रकाराचे दही वडे तुम्ही करून पहा. तुम्हाला ते नक्कीच आवडतील. कमी वेळेमध्ये जास्त प्रकार हे तयार होतात. असे हे सगळ्यांच्याच आवडीचे दही वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नक्कीच कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.